मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, महिला व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक अर्थसंकल्प, नगरसेविका सौ संध्या डेठेकडून स्वागत। राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेला अर्थसंकल्प हा महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि सर्वसामान्यांचा जीवनमान उंचावणारा असल्याचं प्रतिपादन जालना शहर प्रभाग क्रमांक 9च्या भाजप नगरसेविका संध्या संजय डेठे यांनी केलं आहे। समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणारा हा सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख अर्थसंकल्प असल्याचं सांगत त्यांनी शासनाचे आभार मानले। या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील मुलींना शिक्षणासाठी सुरक्षित व सुसज्ज निवासाची सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे। तसेच नवीन सांस्कृतिक केंद्राच्या उभारणीमुळे कला, संस्कृती आणि लोककल्याणाला प्रोत्साहन मिळणार असल्याचंही सौ डेठे यांनी नमूद केलं। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने लखपती दीदी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सवलती व प्रोत्साहनपर तरतुदी करण्यात आल्या असून यामुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन अधिक भक्कम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महिलांना उद्योग, स्वयंरोजगार व बचत गटांच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरणार आहे। शेतकऱ्यांसाठीही हा अर्थसंकल्प दिलासादायक ठरणारा असून कुक्कुटपालन व मत्स्य व्यवसायासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे ग्रामीण भागातील पूरक व्यवसायांना चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे। ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत सकारात्मक असल्याचं मत डेठे यांनी व्यक्त केलं। तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीनेही हा अर्थसंकल्प लाभदायक ठरला आहे। सोलर उपकरणे, मायक्रो ओव्हन तसेच चामड्याच्या वस्तूंवरील दर कपातीमुळे मध्यमवर्गीय व गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त झाल्याने घरगुती बजेटवरचा ताण कमी होईल आणि महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे असंही त्यांनी सांगितलं। यावेळी प्रतिक्रिया देताना नगरसेविका सौ संध्या संजय डेठे म्हणाले की हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून महिला, मुली आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना बळ देणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहाची उभारणी आणि लखपती दीदी योजनेतील सवलती महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यास मोलाची ठरणार आहे। हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकासाठी मैलाचा दगड ठरेल। एकूणच महिला, शेतकरी, मध्यमवर्गीय आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प असून राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तो निश्चितच दिशा देणारा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नमस्कार, मी सौ संध्या संजय डेठे, नगरसेविका तथा भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्ष जालना। आज यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय निर्मलाताई सीतारामन अर्थमंत्री यांनी जे बजेट सादर केलं हे अतिशय सर्वसामान्यांच्या हिताचं आणि महिलांच्या हिताचं आहे। त्या बजेटमध्ये त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिशाळा तयार करणार, त्याचबरोबर लखपती दीदींना सक्षम करण्यासाठी पावलं उचलणार आहेत। त्याचबरोबर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही ते सक्षम करण्यासाठी नवीन योजना आणणार आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने हे बजेट जे आहे हे अतिशय महिलांना समाधान देणारं आहे। त्यामध्ये महिलांसाठी सोलरपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार आहेत। त्याचबरोबर मायक्रो ओव्हन असेल किंवा इलेक्ट्रॉनिक गाड्यांचे सामान असेल हे सगळं स्वस्त होणार आहे। म्हणून महिला समाधानी आहेत। धन्यवाद।